महाराष्ट्रामध्ये सुरुवातच आपण एका अत्यंत धक्कादायक बातमीने करणार आहोत। ही धक्कादायक बातमी आहे परमवीर सिंग यांच्या संदर्भातली। अशी माहिती मिळते आहे की परमवीर सिंग हे विदेशात पळून गेलेले आहेत, परदेशात ते पळून गेले आहेत अशी माहिती मिळते आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। या बातमीनं मोठा वादंग निर्माण होईल अशी ही बातमी आहे। परमवीर सिंग विदेशात पळून गेलेले आहेत, परदेशात ते पळून गेलेले आहेत। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे विधान केलंय। परमवीर सिंग यांचा पोलीस शोध घेत आहेत। परमवीर सिंग यांनी विना परवानगी ते गायब झालेले आहेत, कुणालाही याची कल्पना न देता ते गायब झालेत असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणतात। परमवीर सिंग यांनी चौकशीला सामोरं जावं असं आवाहन सुद्धा केलेलं आहे। पण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलंय की परमवीर सिंग हे परदेशात पळून गेलेले आहेत। आज मी त्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही, परंतु त्याच्या संदर्भामध्ये त्यांना राज्य सरकारने अनेक वेळा कळवलेलं आहे। कारण कुठलाही कर्मचारी ज्यावेळेला आजारपणाच्या किंवा कुठल्याही रजेवर जातो त्यावेळेला त्यांनी तिथलं त्यांचं निवासाचं स्थळ आणि ठिकाण हे राज्य सरकारला कळवलं पाहिजे। परंतु या केसमध्ये त्यांनी असं काही केलेलं नाही आणि आम्ही त्या दृष्टिकोनातून पावलं टाकतो, माध्यमांमधून बघतो आहे आणि आम्ही प्रयत्न करतो अजून अशी कॉन्क्रीट माहिती कुठल्या एजन्सीकडून किंवा कोणाकडून मिळाली। परमवीर सिंग यांच्या संदर्भातली या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील असं म्हणतायत की पोलीस परमवीर सिंग यांचा शोध घेत आहेत। परमवीर सिंग कदाचित परदेशात पळून गेलेले आहेत। या सगळ्याविषयी नेमकं काय ते जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अभिषेक पांडे आपल्या संपर्कात आहेत। अभिषेक जी, क्या ताज़ा जानकारी? अगर दिलीप वळसे पाटिल जी ऐसा कह रहे हैं तो ये बहुत बड़ी खबर है। बिल्कुल, ये अब तक की सबसे बड़ी खबर है, क्योंकि परमवीर सिंह का विदेश चले जाने का ये पहला ऐसा मामला सामने आया जिसमें गृहमंत्री ने कबूल किया है कि कहीं न कहीं उनको जाने की आशंका है और शक है, और पुलिस इस मामले में तफ्तीश कर रही है, उनकी जांच कर रही है कि आखिर वो कहाँ हैं। साथ ही साथ जो महाराष्ट्र के गृह विभाग के अधिकारी हैं वो लगातार केंद्रीय गृह मंत्रालय के टच में हैं और ये पता लगाने की कोशिश कर रहे हैं कि आखिर परमवीर सिंह कहाँ हैं। लेकिन केंद्रीय गृह मंत्रालय से अब तक जानकारी नहीं मिली है। जो हमारे सूत्र बता रहे हैं कि केंद्रीय गृह मंत्रालय ने ये अलर्ट कर दिया है कि फिलहाल परमवीर सिंह इंडिया में नहीं है, जिसमें आईबी के सोर्सेस जो है, आईबी की तरफ से भी इनपुट आया है कि परमवीर सिंह फिलहाल विदेश चले गए हैं और इंडिया में नहीं है। साथ ही एक बहुत महत्वपूर्ण चीज और भी मैं आपको बता दूं कि इस पूरे मामले में जो सूत्र बता रहे हैं, खासकर गृह मंत्रालय के सूत्र, उन्होंने साफ तौर पे कहा है कि जब से लुकआउट नोटिस जारी हुआ उसके ठीक पहले तक परमवीर सिंह इंडिया में थे। लगातार उनकी एप्लीकेशंस आ रही थी छुट्टियां बढ़ाने के लिए, लेकिन जिस दिन लुकआउट नोटिस जारी हुआ है उसके बाद से परमवीर सिंह के कोई अर्ज, कोई भी किसी भी तरीके का एप्लीकेशन नहीं आई है। इससे साफ है कि कहीं ना कहीं अब गृह मंत्रालय को शक हो गया है कि परमवीर सिंह विदेश चले गए हैं, और ऐसा तभी संभव है जब ऊपर से कोई अधिकारी या ऊपर से किसी भी तरीके का बिना इन्फ्लुएंस के वो एयरपोर्ट से जो ग्रीन चैनल्स होता है, अगर आप लुकआउट नोटिस जारी करते हैं तो उसके बाद ग्रीन चैनल या जो भी उसका सिस्टम है उसमें सारी चीजों में शो होता है, और बिना उच्च स्तरीय अधिकारी या ऊपर के हाई लेवल पर कोई व्यक्ति अगर जब तक नहीं चाहेगा तब तक आप विदेश नहीं जा सकते हैं। तो ऐसे में अगर परमवीर सिंह इंडिया छोड़ करके बाहर गए हैं तो ये निश्चित तौर पर एक गंभीर मामला है, और खास करके महाराष्ट्र सरकार अब और साथ ही साथ महाराष्ट्र पुलिस ये लगातार खोज रही है कि परमवीर सिंह की लोकेशंस क्या है, लेकिन विदेश में कहाँ गए हैं इस बात का अभी तक इल्म नहीं हो पाया है, इस बात की जानकारी नहीं मिल पाई है। यानी साफ है कि कहीं ना कहीं अब राज्य सरकार को ये लगने लगा है कि फिलहाल परमवीर सिंह इंडिया में नहीं है, और जिस तरीके से एप्लीकेशन नहीं आई उसके बाद लुकआउट नोटिस जारी हुआ, आईबी के इनपुट्स जो आए हैं, आईबी के इनपुट्स में भी ये क्लियर हो गया है कि परमवीर सिंह फिलहाल वो बाहर चले गए हैं, और इस बात को लेकर के राज्य का गृह मंत्रालय मानता है बेहद गंभीर मामला है, क्योंकि आप मुख्यमंत्री के परमिशन के बिना आप विदेश नहीं जा सकते। आपको ये बताना पड़ता है कि अगर विदेश आप किस लिए जा रहे हैं, वो भी चीज जानकारी आपको शेयर करनी पड़ती है, सरकार को बतानी पड़ती है, लेकिन ऐसा किसी भी तरीके
ये बहुत बड़ी खबर है। शुक्रिया पूरी जानकारी के लिए। आमचे प्रतिनिधी अभिषेक पांडे आपल्याला सगळी सविस्तर माहिती देत होते। जर कोणी तक्रार स्वतः दाखल केलेली असेल आणि जर स्वतः सुद्धा कोणी चौकशीला सामोरं जावं लागत असेल तर अशा दोन्ही गोष्टींमध्ये कुठल्याही परिस्थितीत तो व्यक्ती पोलीस स्टेशनला कळवल्याशिवाय शहर सोडू शकत नाही, देश सोडू शकत नाही। पण परमवीर सिंग सारखं जबाबदार व्यक्ती जे एका महत्त्वाच्या पदावर होते ते स्वतःच आता भारतामध्ये नाहीत, ते कुठेतरी परदेशी निघून गेलेले आहेत असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सांगतायत। या सगळ्या विषयीचे सगळे अपडेट्स येतील, पण आता मात्र आपण नागपुरातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे वळणार आहोत। लक्षात घ्या, कुठल्या कुठल्या प्रकारचे भ्रष्टाचार सध्या महाराष्ट्रात होत आहेत। कोळशा संदर्भातला एक भ्रष्टाचार समोर आलाय आणि त्याच्याच विषयी न्यूज 18 लोकमत आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे। महाजेनको या राज्याच्या वीज निर्मिती केंद्रामध्ये कोळसा पुरवणाऱ्यांकडून एक घोटाळा आणि हेराफेरी समोर आलेली आहे। घोटाळा आणि हेराफेरी चा प्रकार समोर आल्यानंतर नेमकं काय घडलंय ते आधी बघूया। दुय्यम कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला खोट्या क्रमांकाचं स्टिकर चिकटवून या गाड्या केंद्रामध्ये सोडल्या जात होत्या। नागपूरच्या कोराडी पॉवर स्टेशन मधला हा धक्कादायक प्रकार आहे। नेमकी ही हेराफेरी कशा प्रकारे उघड झाली त्यावर सुरुवातीला नजर टाकूया। ये इसका नंबर है, ये दूसरी गाड़ी है MH40BG 0901, ठीक है। और इसी सेम गाड़ी, यही गाड़ी वहाँ पे खाली होने गई है। लाइव चला रहे हो? हाँ। शेरी कोहली इसमें इन्वॉल्व है, चंद्रा कोहली इन्वॉल्व है, शैलेश अग्रवाल इन्वॉल्व है। इधर आ रहे नीचे आ रहे भाई, ये ड्राइवर नीचे उतर रहा है। हाँ, चाहिए है क्या? गाड़ी के कागज लो इससे, गाड़ी के कागज दो। गाड़ी कागज दे, मोबाइल दे। गाड़ी कागज दो। आओ आओ आओ, इधर आओ। ये गाड़ी का नंबर बोलो। ये ओ ड्राइवर साहब, ये गाड़ी का नंबर बोलो। 09 से हाँ, 09 से पूरा नंबर बोलो ना। पूरा नंबर बता यार इधर देख के बोलो ना यार। सीधा MH खड़ा हो गए तो बहुत कितना 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 सीधा। हाँ बोलो। MH40BG हाँ 0901 MH40BG 0901, ठीक है ना। इसको कहाँ पकड़ो। से माल भर के कागज निकाल, यहाँ का कागज निकाल, कागज निकाल। पहले कागज निकाल। ये देखिए ये गाड़ी है ये, और इसी गाड़ी का इसी सेम नंबर की गाड़ी महाजेनको कोराडी पावर प्लांट में अभी खाली होने अंदर घुसी है। ये देखिए ये स्टिकर लगा हुआ है, ठीक है ना। ये स्टिकर मैं निकालता हूँ। ये गाड़ी का ओरिजिनल नंबर देखिए, ये देखिए, ये मैं स्टिकर निकाल रहा हूँ। ये गाड़ी का नंबर देखिए ओरिजिनल क्या है, MH22AA। ये खदान से भर के ये खदान से भर के आई, गोंडे गांव से। ये देखिए गाड़ी का नंबर, यह है गाड़ी का नंबर। और अभी इस गाड़ी से मैंने ये देखिए एक तरफ ये नंबर है, एक तरफ ये नंबर MH40BG 0901 और एक तरफ नंबर देख लीजिए, यहाँ धांधली चल रही है। एक तरफ नंबर देखिए MH22AA3414। हाँ, ये धांधली चल रही है, सरासर धांधली चल रही है। म्हणजे लो क्वालिटीचा कोळसा घेऊन जाणाऱ्या गाड्यांना महाजेनकोमध्ये सोडलं जातं आणि तो लो क्वालिटीचा कोळसा वापरला जात होता। हा भ्रष्टाचार कुणाकडून केला जात होता, काय नेमकं या सगळ्या मागचं गणित आहे, प्रत्येक कोळसा घेऊन जाणारी गाडी का चेक केली जात नव्हती, या सगळ्याविषयी बोलूया। आमचे सहकारी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने भ्रष्टाचार केला जातोय, वेगवेगळ्या विभागांमध्ये तो दिसतोय। आता महाजेनकोच्या या कोळशा संदर्भातलं प्रकरण काय आहे? सुवर्णा, निश्चित अत्यंत धक्कादायक असा हा संपूर्ण प्रकार आहे। मध्ये शासनाची जी लूट होते ती कोणकोणत्या स्तरावर आणि कशा प्रकारे केली जाते हा त्याचा एक उदाहरण म्हणावं लागेल। यामध्ये दोन प्रमुख विषय आहे। म्हणजे एक तर ज्या ट्रान्सपोर्ट कंपनीकडे काम दिलेलं आहे ती कोहली रोड लाईन कंपनी आहे आणि ज्या कंपनीवर या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवायचं आहे ती आहे BMS कंपनी। या दोन्ही कंपन्यांची जी भूमिका आहे ती अत्यंत संशयास्पद आहे। आता नागपूरच्या अवतीभोवती सर्वत्र खदानी आहे, त्या खदानीमधनं हे ट्रकच्या माध्यमातून हे कोळसा बाहेर आणला जातो। आता सुरुवातीची ही जी घटना ही मंगळवारला उघडकीस आलेली आहे। गोंडेगाव खदानीमधनं कोळसा वॉश केलेला कोळसा ट्रकच्या माध्यमातून कोराडी औष्णिक विद्युत केंद्रासाठी आणला जात होता।
तो आणला जात असताना जे भानेगाव टी पॉईंट आहे तिथे एक ट्रक आधीच उभा होता. तर गोंडेगाव खदानमधनं जो आलेला ट्रक होता तो त्या भानेगाव टी पॉईंटवर थांबला आणि तिथे उभा असलेला ट्रक हा पुढे गेला. पण यामध्ये हेराफेरी ती अशी झाली की जो मूळ ट्रक बाहेर आला खदानमधनं त्याचा नंबर जो आधी उभा असलेल्या ट्रकवर स्टिकरने चिकटवण्यात आलेला होता. त्यामुळे दुय्यम दर्जाचा जो ट्रक होता ज्यामध्ये तो दुय्यम दर्जाचा कोळसा भरलेला होता तो दुय्यम दर्जाचा कोळसा घेऊन तो ट्रक कोराडी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये गेला आणि नंतर मग आतमध्ये सुरक्षा रक्षकांनी त्यांची चौकशी संपूर्ण केली. तर ते वाहनाचा जो नंबर होता कारण की वर स्टिकर लावून होतं त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी देखील त्याची नीट तपासणी केली नाही की नाही हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण यामध्ये एक गोष्ट हा आहे की भ्रष्टाचार कसा होतो कारण की दिवसाला जर का बघायचं ना तर 100 ते 125 ट्रक या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये येतात आणि जर का त्यामध्ये 50% ट्रकमध्ये जरी अशा प्रकारची हेराफेरी केली तर एका ट्रकवर साधारण 80,000 ते 1 लाखाचा नुकसान महाजनकोला सहन करावं लागतो. त्यामुळे दिवसाला साधारण 50 ते 60 लाखापर्यंतचं जर का नुकसान आणि शासनाची लूट होत असेल तर ह्या भ्रष्टाचाराचं स्वरूप किती मोठं यावरून आपल्याला कल्पना येते. आणि यामध्ये महत्त्वाचा विषय की सर्वच यामध्ये गुंतले असल्याचा आरोप केला जात आहे. मग ते महाजनकोचे अधिकारी असो खदानचे वेकोलीचे अधिकारी असो पोलीस असो काही स्थानिक राजकारणी असो सगळ्यांवर हे म्हणजेच तुषार ठेकेदारावर नुसतं बोट ठेवून चालणार नाही तर प्रत्येक येणाऱ्या ट्रक मधल्या कोळशाची का तपासणी झाली नाही म्हणजे लूट करणारे कोण कोण आहेत याची पाळंमुळं शोधणं गरजेचं असं वाटतं. निश्चितच कारण की ही काही पहिली वेळ नाही. याआधी देखील वारंवार अशा प्रकारचे आरोप झाले आणि या संदर्भात वारंवार पोलिसांमध्ये तक्रारी जातात. पण हे सर्व प्रकरण त्यांच्या वरच्या स्तरावर मॅनेज केलेलं जातं. या प्रकरणामध्ये जर का आपण बघितलं अजूनही खापरखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला नाही. म्हणजे तक्रार महाजनकोने दिली असली तरी गुन्हा दाखल यासाठी झाला नाही कारण की जो कोळसा त्या ट्रकमध्ये सापडला त्या कोळशाचा आता दर्जा चेक केला जाता आणि तो टेस्टिंगसाठी पाठवला गेला. आता जर का त्या कोळशाचा दर्जा जर का मॅनेज करून जर का उत्तम दाखवला तर मग तक्रार द्यायची नाही का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर का यांच्याकडे चांगल्या क्वालिटीचा कोळसा होता तर मग यांना वाहनाच्या क्रमांकामध्ये हेरफेर करण्याची गरज काय. म्हणजे जिथे वाहनाच्या क्रमांकामध्ये हेरफेर झाली त्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की मोठ्या प्रमाणामध्ये शासनाची फसवणूक केली जाते. उत्तम दर्जाचा कोळसा हा खदानमधनं बाहेर. तुषार काही क्षणासाठी तुला थांबवते कारण याच औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता एस खंदारे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. त्यांच्याशीच बोलूया. खंदारे साहेब आपल्या डोळ्या देखत समक्ष हा सगळा प्रकार सुरू होता. यावर कधीच नियंत्रण का आणलं गेलं नाही. याआधी अशा घडामोडी घडतायत हे लक्षात आलं नाही का आणि मग आत्ता तरी यावर कठोर कारवाई केली जाईल का. कारवाई होत आहे. आम्ही पोलीसमध्ये कंप्लेंट केलेली आहे. खरं तर ही जी गाडी 28 तारखेला जी अशी आढळलेली आहे त्याच्यावरती आम्ही पूर्ण त्याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही आता सध्या करत आहोत. आणि खरं तर आमच्या GPS सिस्टम आणि RFID सिस्टम त्याला लागलेली असते आयडेंटिफिकेशनची आणि हे सगळं मॉनिटरिंग होत असते. सगळ्या केसेसमध्ये त्याच्यामध्ये नक्कीच नसावं. आम्ही ज्या कन्सर्न ट्रान्सपोर्टर आहे जे हे अनफेअर प्रॅक्टिस करत होता त्यांना आम्ही बॅन केलेला आहे. बरोबर. पण खंदारे साहेब याआधी सुद्धा असा काही प्रकार घडला असेल अशी शंका आपल्याला आहे का. ती शंका आपण पोलिसांशी बोलून दाखवली का आणि केंद्रातले कुठले अधिकारी यात सहभागी असतील असं वाटतं का आपल्याला. नाही तसं नाही आहे. हे बेसिकली जे ट्रान्सपोर्टर आणि त्यांचे अपॉइंटेड जे ट्रक ओनर्स आणि ड्रायव्हर्स असतात हे लोक असा अटेम्प्ट करत असावे. पण आमचे त्या प्रत्येक ट्रकला GPS आणि RFID सिस्टम लागलेली आहे आणि हा ट्रक जरी आतमध्ये आला असता तर क्वालिटी बेसिसवरती हा रिजेक्टच झाला असता. याच्यानंतर आम्ही पॉवर स्टेशन मध्ये आल्यानंतर याचं आम्ही सॅम्पलिंग करतो. बरोबर. आणि खंदारे साहेब याच विषयी तुम्हाला विचारायचं होतं की जी प्रत्येक गाडी कोळसा घेऊन आतमध्ये येते त्या प्रत्येक कोळशाचं चेकिंग केलं जातं का. कशा क्वालिटीचा तो कोळसा याचं चेकिंग होतं का. हो आम्ही त्याचं सॅम्पलिंग होते. ट्रकचं सॅम्पलिंग होते. त्याचा कोलचा अनालिसिस होते आणि जो डिक्लेअर ग्रेड पेक्षा जर हा बिलो ग्रेड जर त्याचं कोल CV आली असेल तर त्या कोलच्या आम्ही कोल कंपनीला पेमेंट करत नाही आणि ट्रान्सपोर्टर
काही माल प्रॅक्टिसेस नाही करण्यासाठी त्याची GPS आणि RFID सिस्टम आम्ही लावलेली आहे, ती आमची कार्यरत असते. पण या वेळेला या ट्रकने एंट्री केली म्हणजेच या आधी असे प्रकार झालेले असू शकतात. समजा म्हणजे गेटच्या आतमध्ये नाही आला, जिथं आमच्या गेटच्या आतमध्ये त्याचा RFID व्हेरिफिकेशन, गेट पास व्हेरिफिकेशन, ती प्रोसेस त्याची चालू होती त्या ट्रकची. तो काही आमच्या प्लांटमध्ये म्हणजे गेटवरती होता, तो काही म्हणजे ते तिथं ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या ट्रकला आतमध्ये सोडले होते. नंतर त्याचं वेमेंट होते आणि म्हणजे वेमेंट नंतर त्याचं सॅम्पलिंग होते त्याचं. म्हणजे आतापर्यंत असं कुठलंही नुकसान झालेलं नाही. त्या आधीच आपण तो ट्रक पकडला गेला जो लो क्वालिटीचा कोळसा घेऊन येत होता असं म्हणायचं आपल्याला. बर, धन्यवाद खंदारे साहेब. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात. मुख्य अभियंता केंद्राचे जे आपल्याशी स्वतः बोलत होते आणि पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे, याची सगळ्याची चौकशी होईल असं ते आपल्याला सांगत होते. पण किती गंभीर बाब आहे ज्याकडे दुर्लक्ष होत आहे हे म्हणण्याला वाव आहे, ही शंका घ्यायला वाव आहे. मुलुख महाराष्ट्रामध्ये अजून काही घडामोडी आपण बघणार आहोत, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मुलुख महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत. सध्या राजकीय वर्तुळामध्ये एका तुतुमयमाची खूप चर्चा सुरू आहे. अर्थात तुम्हा सगळ्यांना कळलं असेल, शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यातला वाद विकोपाला गेलेला आहे. कारण सुहास कांदेंनी पालकमंत्री छगन भुजबळांवर गंभीर आरोप केलेले आहेत. माझ्या मतदारसंघात आलेल्या 12 कोटींपैकी फक्त 2च कोटी मला मिळाले, राहिलेले 10 कोटी भुजबळांनी ठेकेदारांना वाटले असा आरोप सुहास कांदेंनी केला आणि त्यावर भुजबळांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे. पालकमंत्री पदावरूनच हटवावं असं सुहास कांदे म्हणतायत, तर त्याला भुजबळांनी काय उत्तर दिलंय बघूया. जो जिल्हा नियोजन समितीचा जो निधी आहे याच्यामध्ये 100% भ्रष्टाचार झालेला आहे आणि कधीही मी ह्या नाशिक जिल्ह्याच्या जनतेसमोर आणि ह्या पत्रकारांसमोर भुजबळ साहेबांसमोर मी वन टू वन बोलायला कधीही तयार आहे. एकत्र ज्यावेळा आम्ही राहणार आहोत आणि यापुढे आम्ही राहणार आहोत महाविकास आघाडीमध्ये, काय सांगावं की कदाचित आता येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यासुद्धा कदाचित एकत्र लढण्याचा निर्णय होईल. त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना एकत्रित काम करायचं आहे. त्याच्यामुळे कुठेही दुरावा असण्याचं कारण नाही. आणि मी स्पष्ट इथे सांगू इच्छितो की या विषयावर जे आहे मी तरी माझ्या पद्धतीने पूर्णविराम देऊ इच्छितो. हा जो आमच्यामधला वाद आहे तो काही महाविकास आघाडी सरकारमधल्या 2 पक्षांचा अंतर्गत वाद नाही, तर जे काही विषय असतील कांदेंचे ते बसून आम्ही सोडवू किंवा मुख्यमंत्री आम्हाला बोलवतील आणि त्याविषयी आम्ही चर्चा करू असं भुजबळ म्हणालेले आहेत. पण आता याचा पुढचा अंक काय असतो हे बघणं महत्त्वाचं आहे. मुलुख महाराष्ट्रामध्ये आज मात्र आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.